अंजनगाव सुरजी तालुक्यातील लाखनवाडी, कोकर्डा, कोतेगाव, डोंबाळा, एकलारा, शेणगाव व पिंपळगव्हाण, चिंचोली, घोळसगव्हाण, हयापूर, बेलोरा, कोठा, कमालपूर, तरोळा परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट दिनाच्या पूर्वसंध्येच्या काही दिवसा अगोदर 10/8/2025 पासून लाखनवाडी गावात उपोषण सुरू केलं आहे। शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच गावातील महिला सरपंचासह शेतकरी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे। या परिसरातील शेतकऱ्यांना हरिण, रोही, रानटी डुक्कर या हिंसक वन्य प्राण्यांचा सर्वात मोठा त्रास आहे। हे हिंसक प्राणी शेतकऱ्यांचा शेतातील सोयाबीन, मूग, तूर, कपाशी, ज्वारी व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करत असल्याने शेतकरी वर्ग कमालीचा धास्तावले आहे। या त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित वन विभाग अमरावती, परतवाडा, सामाजिक वनीकरण विभाग व जिल्हा अधिकारी अमरावती, तहसीलदार अंजनगाव, आमदार गजानन लवटे यांना निवेदनाद्वारे माहिती दिली आहे। मी आता आलेलो अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील आणि कोकर्डा लाखनवाडी गाव आहे आणि या गावातील या परिसरातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे। शेतकऱ्याचं आलेलं पीक उद्ध्वस्त करतात। यासाठी या नागरिकांनी ती साखळी उपोषण सुरू केलेले आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे आणि किती तारखेला त्यांनी या संदर्भात वन विभागाला व संबंधित प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली ते जाणून घेणं माझा प्रयत्न आहे। काय ताई तुमचं नाव आहे? काय भाऊ तुमचं नाव आहे आणि काय? विजय गुंजरा देशमुख। आपण किती दिवस उपोषण करतोय? निवेदन 4 तारखेला दिलं आणि 10/8ला आता हे चालू झालं उपोषण। काय मागण्या तुमची? मागणी अशी आहे की इथं जे जंगली जनावर आहे, शापद आहे, ते इथून घेऊन जावं, पूर्णतः हलवून टाकावं। अन्यथा दुसरा पर्याय म्हणजे जे हे मिळून राहिलं आपण त्याला परवानगी नाही। सगळ्या शेतकऱ्यांसाठी बंदोबस्त करून द्यावा हीच आमची मागणी आहे। जे विजयभाऊ काकांनी म्हटलं ते सर्वांना मान्य आहे की एक तर या जंगली प्राण्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला शेताला वॉल कंपाऊंड किंवा कंपाऊंडची व्यवस्था तरी करून द्यावी हेच आमची आग्रहाची विनंती। 200 लोक आहेत। या शेतकरी सर्वची मागणी सर्व या गावाचे सरपंच सुद्धा माझ्यासोबत आहेत। काय ताई सांगणार आहे तुम्ही? हे लोक इतके उपोषणा बसले, काय भावना आहेत? इतक्या काय लोकांना मदत मिळावी? आमच्या गावात खूप उद्ध्वस्त करतात जे प्राणी असते ते हरण आहेत, वानर आहेत आणि सगळे प्राणी आमच्या, म्हणून ही मागणी आहे आमची की हे सगळं बंदोबस्त व्हावं। किती लोक उपोषणाला बसले? 200-300 लोक बसले। काय शेवटचा तुमचा राहील निर्णय राहील? उद्या 15 ऑगस्ट आहे, 2-3 दिवसाच्या नंतर ते हे सगळं बंदोबस्त व्हावं, आम्हाला काहीतरी मिळावं आणि जे विजूभाऊंना सांगितलं ते पूर्णपणे त्यात आम्ही सहभागी आहोत। 15 ऑगस्ट जर उपोषण भावना तुमच्या आहेत, का उपोषण करतात? आमच्या इथं रोही, हरण, रानडुकऱ्या केसेस झालेले आहेत। आमच्या इथं घरीच झालेले आहेत, अपघात झालेले आहेत। 3 पेशंट आमच्या कोतेगाव, नागपूर, लाखनवाडी। आता काय तुमचं उपोषण चालू होईल? आमचं एकच मागणी आहे की यांनी यांचं जे वन्य प्राणी आहे तिथून येणं घेऊन जावं। सर्व शेतकरी एकच मागणी आहे। आणि किती परिसर असं नाही, एकूण किती गाव आहेत? 22 खेडे नाही, 51 खेडे। 51 खेड्यात आणि सर्वांना असाच त्रास आहे? सर्वांना म्हणून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेताला वाल कंपाऊंड द्यावा। आम्हाला अनुदान नको, सबसिडी नको, काहीच नको आणि झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा नको। शेतीला कंपाऊंड द्यावं। एक तर वन्य प्राणी त्यांनी वन विभागाने स्वतःच्या वन विभागामध्ये घेऊन जावे, हाच आमचा पवित्र आहे। अन्यथा हे उपोषण थांबणार नाही। इथं जरी सुटलं नाही तरी वन विभागाच्या पायथ्याशी उपोषण होणार आहे, म्हणजे होणार आहे। शेतीसाठी कंपाऊंड 90% सबसिडीत पोखरा अंतर्गत किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद ज्या काही योजना आपण शासन राबवतो त्या योजनेत सगळ्यात प्राधान्याने यांनी कोणतीच योजना राबवू नये। शेतीला कंपाऊंड टू बी मस्ट ही योजना राबवली तर अर्धा प्रश्न आपला सुटेल। त्याप्रमाणे वानराचा त्रास, रोहीचा त्रास, रोही गावात आहेत, मोबदला द्यावा अशी मागणी सुद्धा केली आहे। जोपर्यंत वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त वन विभाग करत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं उपोषणकर्ते शेतकऱ्यांचं मत आहे। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपाध्याय व शेतकरी नेते देशमुख, प्रकाश भारसाकळे व पंचक्रोशातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 ब्युरो प्रेमदास सायडे, अंजनगाव सुरजी।